आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। धुळे तालुक्यातील शिरधाने येथील अतिशय साधेपणाने जगणाऱ्या आदिवासी बांधवांची व्यथा पुन्हा एकदा प्रखर स्वरूपात समोर आली आहे। पिढ्यानपिढ्या शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांच्या जमिनीवर गेल्या अनेक महिन्यांपासून आवादा सौर प्लांट कंपनीने सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू केले। मात्र या प्रक्रियेत स्थानिक एजंटच्या संगनमताने आदिवासी शेतकऱ्यांची सरळ फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। जमिनीचा मोबदला मिळण्याची आशा दाखवून शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेतली, पण मोबदला मात्र आजपर्यंत मिळालाच नाही। मोबदल्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली, निदर्शने केली, पण ढिम प्रशासनाने त्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष केले। जगण्यासाठी एकमेव आधार असलेली जमीन गेली आणि मोबदला न मिळाल्याने कुटुंबांवर उपासमार ओढवण्याची वेळ आली। या तीव्र वेदनेतून आज एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांनी सौरऊर्जा प्रकल्पाच्या प्लॅनवरच अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारला। उपोषणस्थळी वृद्ध माता, परिश्रमाने थकलेले वडील, तर तरुणांची संतापानं ओथंबलेली नजर संपूर्ण दृश्य हालहवाल सांगत होते। उपोषणादरम्यान पोलीस अधिकारी तसेच आवादा सौर कंपनीचे अधिकारी सिन्हा यांनी उपस्थित राहून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलकांची एकच स्पष्ट मागणी, आमच्या जमिनीचा योग्य मोबदला द्या आणि फसवणुकीत सामील एजंट व कंपनीवर गुन्हा दाखल करा। प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने आंदोलकांच्या वेदना अधिक तीव्र झाल्या। या उपोषणात एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मयुरी सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष कमलकांत सूर्यवंशी, नेते विश्वनाथ सोनवणे, किशोर गायकवाड, पवन वाघ, राजू मालसे, आबा अहिरे, राजू मोरे, सुभाष अहिरे, राजेंद्र गायकवाड, निंबाबाई बिल, बानुबाई भील आदीसह मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते। आपला हक्क, आपली जमीन आणि आपला सन्मान वाचवण्यासाठी लढणाऱ्या या गरीब आदिवासी कुटुंबांची लढाई प्रशासनाच्या संवेदनशीलतेची कठोर परीक्षा ठरू लागली आहे। धुळे जिल्हा याच्या वतीने आज आम्ही अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। आजपासून आमची सुरुवात झाली। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीर सौर प्लांट उभा करण्यात आला, तरी आम्ही शासनाला विनंती करतो आणि आजपर्यंत विनंतीच करत आलो। आम्ही कलेक्टर मॅडमांना, प्रांत साहेबांना, प्रत्येक अधिकाऱ्यांकडे जाऊन रिक्वेस्ट केली, पाया पडल्या आणि आमच्या विनंतीला कुठल्याच शासनाचा अजून आम्हाला कुठून मिळालेला नाही, प्रतिसाद मिळत नाही की आज तुमचे शेतकरी 108 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीर तुम्ही सौर प्लांट उभा केला आहे, कोणाच्या आदेशाने केला आहे आणि आज आम्ही इथे आंदोलनाला सुरुवात केली आहे। आम्ही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नही खात नाही आणि इथून हलणार पण नाही, असा इशारा आम्ही शासनाला देतोय। इथं जेवढे शेतकरी बसले आहेत त्याच्यात कुठल्याही शेतकऱ्यांना काही हिंसा झाली तर त्याला कारणीभूत शासन राहील, एवढंच बोलतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।